काय हवंय मॅडम? उत्तर. काय? हो, काल मी तुमच्या दुकानातनं एक अंगठी घेतली, त्याचे तुम्ही माझ्याकडनं 75,000 रुपयेच घेतले. ती अंगठी आहे 1.5 लाखाला. असं का केलं तुम्ही? काय गडबड आहे मला आत्ताच्या आत्ता सांगा. अहो मॅडम, यातलं मला काहीच माहित नाहीये आणि मी काल कामावर नव्हतो. नाही माहित म्हणजे? अहो, काल जे दादा होते त्यांनी मला सांगितलं या दुकानात ऑफर सुरू आहे. मग तुम्हालाही ते माहित पाहिजे ना. कुठे आहेत ते दादा? कोण होतं काउंटरला मला आत्ताच्या आत्ता सांगा. हो हो या तुम्ही या, मी बघतो. हां, तुम्ही. बोला मॅडम, काय झालं? काय भानगड आहे? हे काय आहे? हे बिल आहे. त्यावर अंगठीची किंमत किती आहे? 1.5 लाख रुपये. काल तुम्ही माझ्याकडनं 75,000च कसे काय घेतले मग? हो मॅडम, शांत. अहो, आरडाओरडा कशाला करताय? हो, मी तुमच्याकडनं 75,000 रुपये घेतलेत ना, 1.5 लाख रुपये नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर पुन्हा आलं नसतं. कारण मॅडम तुमचा फायदा आहे यात. मॅडम तुम्ही या प्लीज. तुम्ही फक्त मला हे काय प्रकरण आहे ते आत्ताच्या आत्ता सांगा. माझ्याकडनं कमी पैसे का घेतले तुम्ही? हो मॅडम, ओरडताय कशाला? अहो, मी तुमच्याशी शांतपणे बोलतोय ना. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्या दुकानात ऑफर सुरू आहे, म्हणून ती अंगठी तुम्हाला स्वस्तात मिळाली, बाकी काही नाही. काल मी गडबडीत होते म्हणून तुम्हाला काही विचारलं नाही, पण सोन्याच्या दुकानात एवढा मोठा डिस्काउंट कसं काय? अहो मॅडम, तसंच आहे आणि खरंच ऑफर सुरू आहे म्हणून तर तुम्हाला अंगठी दिली ना. बरं, चला मी मान्य करते की ऑफर सुरू आहे, पण ते लेबर चार्जवर वगैरे असेल ना, मग ते सगळं वगळून पण फक्त 75,000च घेतलेत तुम्ही. मॅडम तुम्ही काल आहे ना गडबडीत होतात, त्यामुळे नीट ऐकलं नसेल. लेबर चार्ज 100% फ्री आणि सोन्याच्या मूळ किमतीत 50% सूट होती, त्यामुळे तुम्हाला स्वस्तात मिळाली अंगठी. अहो दादा, का फसवताय? हां, सोन्यावर एवढी मोठी ऑफर, तेही आत्ताच्या जगात. हे बघा, मी सोन्याच्या व्यवसायात नसले ना तरी एवढं कळते की 50% ऑफर अख्ख्या जगात कोणीही देऊ शकत नाही. तर नेमकं काय आहे ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. मॅडम, मला जे सांगायचं होतं ना मी तुम्हाला सांगितलंय. माझा वेळ वाया घालू नका आणि आमच्या गिरायकाला त्रास देऊ नका. हो का? म्हणजे माझ्यामुळे तुमच्या गिरायकांना त्रास होतोय का? सॉरी हां, खूप सॉरी. माफ करा मला. नाही नाही, असं काही नाही. बरं, तुम्हाला पुन्हा काही लागलं तर या आमच्या हे दुकानात. हो हो, यावं तर लागेलच. पण काय आहे, त्याआधी माझ्यामुळे ज्या गिरायकांना त्रास झाला त्यांचा फायदा करून देते ना मी. म्हणजे? एक मिनिट हां, एक मिनिट. अहो, तुम्ही दागिने घ्यायला आलात ना? काय बजेट आहे तुमचं? 1-2 लाखापर्यंतचं तरी आहे. अहो, काय सांगता? तुम्हाला माहिती का, या दुकानात खरंच ऑफर सुरू आहे, तेही 50% सोन्यावर. कसं काय? 4 लाखाचे दागिने 2 लाखात घेऊन जाल. आत्ताच घेऊन टाकते. दाखवा बरं ते दागिने. हो, यांनी तर चांगली आयडिया दिली. म्हणजे मी काय करते ना, सगळ्या मैत्रिणींना माझ्या फोन करून टाकते आणि इथे बोलवते. काय, माझ्या बहिणीचं पण लग्न आहे हो. काय ना, सगळेच आम्ही खरेदी करून टाकतो, तुमचा सगळा फायदाच होईल. अगं, ऐकलंस का तू? काय आहे, तू म्हणाली होतीस ना मला ते 4 तोळ्याचा नेकलेस करायचा आहे तुला. हां, नाही नाही, मी तुला पत्ता पाठवते, इकडे ये. अगं, ऑफर सुरू आहे. हो अगं, 50% सूट आहे सोन्यावर. कधी ऐकलं होतंस का? लवकर ये, तुझ्या सासूबाईंना पण घेऊन ये. हां, ये ये. प्रोफेसर, घड्याळ सुरू आहे ना तुझं? अरे, ब्रेकफास्टची वेळ निघून गेली तरी तू असाच? हो रे दादा, मला खरं तर उशीर झालाय, पण ना मी एका विचारात अडकलोय रे. हां. मला हे कळत नाही की माणसं खोटं का बोलतात. अरे बापरे, माणसं खोटं का बोलतात? मला वाटतं ना याचं उत्तर जगातल्या कोणाकडेच नसेल, आणि जरी असलं ना तरी तो खोटंच बोलेल. दादा रे, प्लीज मस्करी नको ना. ओके ओके, सॉरी, बोल. हे बघ, मी तुला ना सगळं तर मुद्देसूद सांगतो. ओके. माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे. अरे वा, प्रोफेसर, योग्य दिशेने चाललंय. अरे नाही रे दादा, ती जस्ट स्टुडंट आहे माझी. जस्ट स्टुडंट? बरं, पटलं मला. अरे दादा, खरंच मस्करी नको ना. अरे सॉरी सॉरी, हे बोल बोल. माझा मुद्दा ऐकून घे. बघ, मला कालच कळलं की ती माझ्याशी खोटं बोलते. हो ठीक आहे ना, लोक खोटं बोलतात, आणि तिच्या वयाची मुलगी जर खोटं बोलत असेल तर ते नॉर्मल आहे. पण काय रे, तुला काय एवढा त्रास होतोय? काही वेगळा विचार वगैरे करत नाही आहेस ना प्रोफेसर? दादा,
दादा हे बघ, ती स्टुडंट आहे माझी ओके. आणि मी तिचा प्रोफेसर, दॅट्स इट. माझा प्रॉब्लेम हा आहे की ती स्वतःहून माझ्याकडे आलेली मदत मागायला. तिला तिच्या अकॅडमिक करिअरमध्ये जरा प्रोग्रेस करायची होती, म्हणून मी तिला गाईड करायला लागलो, तिला मदत करायला लागलो. तिच्या प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष ठेवून होतो आणि पर्सनली तिला काही हवं असेल तर मी तिच्यासाठी ते करत होतो. पण तरी ती माझ्याशी खोटं बोलली. अरे मी म्हटलं ना तुला, एकतर ती कॉलेजमध्ये थोडी अल्लड असेल. दादा, अल्लडपणा आणि खोटेपणा यातला फरक मला कळतो. दादा, कुठलंही रिलेशन असो त्यामध्ये ट्रस्ट हवा, ट्रान्सपरन्सी हवी. पण मला कळत नाही अरे की काही लोकांना खरं बोलण्यामध्ये इतका प्रॉब्लेम का असतो. माझ्या आणि प्रीतीमध्ये पण प्रामाणिकपणा कुठे आहे? आमच्या नात्याची सुरुवात पण एका मोठ्या खोट्यापासूनच झाली. तो ॲक्सिडेंट खरं तर माझ्याकडून झाला होता. त्या दोघांच्या मृत्यूनं मी जबाबदार आहे. पण ही गोष्ट मी तिला सांगूही शकत नाही. पण यापुढे मात्र मी त्यांच्यापासून एकही गोष्ट लपवणार नाही. त्यांच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहीन. आमच्या नात्याची सुरुवात जरी एका खोट्यावर आधारित असली तरी ते माझ्या संसारातलं पहिलं आणि शेवटचं खोटं असेल. मी प्रॉमिस करतो प्रीती, मी तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही. अजून एक मैत्रीण आहे माझी. एक मिनिट हा जरा. हॅलो. हा अगं, मी काय म्हणत होते, त्या दिवशी पण तू मला म्हणत होतीस की तुला गोल्डमध्ये काहीतरी इन्व्हेस्ट करायचं आहे. तुला चांगली ऑफर देते मी. एका दुकानात आहे अगं आता गोल्डच्या, तिकडे ना 50% ऑफ आहे सोन्यावर. खरंच. नाही 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 नाही, मेकिंग चार्जेस पण नाही आहेत. अगं तुला कळते का ही किती मोठी ऑफर आहे. तू लवकर निघून ये, मी तुला लोकेशन पाठवते. हां लवकर ये, लवकर ये. हां. अहो मॅडम थांबा, असं काही करू नका, माझी नोकरी जाईल. अहो मी काय करते, मी तर तुमचा फायदा करून देते ना. तुम्ही एवढी ऑफर दिली आहेत मला. मग हो नाही मॅडम, चुकलं माझं. अहो अशी कुठलीच ऑफर नाही आमच्याकडे. माहिती होतं मला, काही ना काहीतरी गडबड आहेच. आता मला नक्की नीट सांगा की तुम्ही माझ्याकडनं 75,000 रुपये का घेतले. मॅडम बघा, जे झालं ते झालं. तुम्हाला वरचे 75,000 रुपये द्यायचे ते द्या, पण उगाच विषय वाढू नका. मी विषय वाढवतच नाहीये. तुम्हाला एक कळत नाही, तुम्ही जोपर्यंत मला उत्तर देणार नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. मला एवढं सांगा की आपली ओळख नसताना तुम्ही हे सगळं का केलं आणि कोणाच्या सांगण्यावरनं केलं. मॅडम एक तरुण मुलगा आला होता, त्यानेच मला असं करायला सांगितलं होतं आणि वरचे पैसे त्यानेच दिलेत. नाव काय त्याचं. मॅडम समजून घ्या ना, आता नाव नाही सांगता येणार त्याचं. ठीक आहे, नका सांगू नाव. मला कळलंय त्याचं नाव काय. दीप पुरुषोत्तम गायकवाड आहे त्याचं नाव. हो ना.